रघु काका, रघु काका येवा, रघु काका येवा. हे मेल्या आरडतय की त्या मी हईलय तो गावात सांगताय की काय? गावाक नाही सांगूचा? नाही. मग कोणाक सांगूचा? कोणाक सांगायचा नाही. कोणाक नाही सांगूचा? कोणाक नाही सांगणार? विश्वासराव घरात हा? ते का सांगूचा? अरे विश्वासराव भाऊ, अरे विश्वासराव त्या नाही सांगूचा. विसरलंय, विश्वासराव भाऊ घरात नाही येत. खय गेलो तो? ता माका काय माहित, पण गेले गेले त्यांची बॅग घेऊन गेले. बरं. तुम्ही घाबरताच ना विश्वासराव भाऊंका? मी नाही कोणा घाबर नाही. आणि किती घाबरा? अजय आता जो खून झालो ना म्हणान. माझो काय संबंध? माका सगळा माहिता. काय माहिती आहे तुका? आत्ताच सांग. तुम्ही आणि अजय भेटत होतास ना? वय ना? तुका कोणी सांगला रे? माका ता विसरलंय. वगीच काहीतरी बडबडा नको. रघु का तुम्ही मारलास ना अजय? हा वय ना? मेल्या तोंड बंद कर तुझा. मी नाही करणार, पण नाही करणार. पण तुम्ही खोटं बोललास ना माझ्याशी. माझं लगीन लावून दिलास ना, नवरी नाही दिलास ना. मी बोलणार नाही, तोंड बंद करणार. मेल्या तुझा काय व्हाय आता करतोय, पण असा बडबडा नको. माका माहिता तुम्ही खोटा बोलतास. तुम्ही नाही देणार नवरी माका. तुम्ही नाही लगीन लावून देत. नाही तर माका. एक वेळा काय झालेलं या? दत्ता भाऊ इले. रघु काका तुम्ही काय वांगडा लागला? दत्ता भाऊ, रघु काका खोटा बोलतात. लगीन नाही लावून देत. मी बोलणार. एक वेळा जाय सुनादी. रघु काका अरे तू दात काय काढतस? निघितून. रघु काका बरं झालं तुम्ही ह्या इलास. माका वाईट वाटलं रे. कळला माका. छायाचा खूप वाईट झाला. तर काय करणार? तुका काय वाटतं रे? कुडी केल्या ना साध्या? माका वाटता हे सगळं सुशल्याचं डाव असणार. काय? होय, अजयचा लगीन आपण सुशल्या वांगडा करून देणार होता. त्याच पोरा वांगडा आपण छायाचं लग्न करून देतो म्हटल्यावर त्यानंच केलं ना सर ते सगळं. तरी मी तुका आधी सांगी होतंय या उद्देश एक बाहेर काढ, पण तू तुझी वहिनी ऐका नाही ना. आता तुझ्या त्या बहिणीची अवस्था ह्याच्यामुळे झाली. पण आता तो विश्वासराव आमच्यावर संशय घेणार ना. मी अजयला मारला नव्हता एवढा कारण पुऱ्या माझ्यावर बोट दाखव. चुकलाच तुझा. अय रघु काका, पण तेव्हा खय माहित होता की अजय पोलिसांचा माणूस हा. तर त्या विश्वासरावा काय काय सांगितलं ना सर ठाऊक नाही. तुझ्या त्या जमिनीचं सांगल्यानंतर लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.